सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी सौ सुवर्णादेवी नरेंद्र पाटील, अध्यक्षा ज्योतिर्मय फाउंडेशन। ज्योतिर्मय फाउंडेशन सातारा आयोजित ज्योतिर्मय महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे। दिनांक 6 डिसेंबर ते दिनांक 10 डिसेंबर पर्यंत या 5 दिवसांमध्ये बचत गट आहेत, कंझ्युमरचे स्टॉल आहेत, गाड्यांचे स्टॉल आहेत, फूड स्टॉल आहेत, तसेच बाळगोपाळांसाठी खेळण्याचं नियोजन केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचं स्टॉल आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या साताऱ्यामध्ये येणार आहे। तरी सातारकरांनी त्याचा लाभ घ्यावा एवढी मी आपल्याला विनंती करते। तसेच याच बरोबर या महोत्सवाच्या निमित्ताने 5 दिवस करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये गाण्याचा सूर संगम हा कार्यक्रम आहे, होम मिनिस्टर आहे, महिलांसाठी फॅशन शो आहे, तसेच लावणीचा प्रोग्राम एक ठेवलेला आहे आणि अरविंद मोठे प्रस्तुत सरगम द फ्युजन बँड असे 5 दिवस आपल्याला सर्व सातारकरांना ज्योतिर्मय महोत्सवामध्ये करमणुकीचे कार्यक्रमही अनुभवायला मिळणार आहे। तरी सर्व सातारकरांना आग्रहाचं निमंत्रण आहे। 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या ज्योतिर्मय महोत्सवामध्ये आपण यावं, खरेदी करावी, फूड स्टॉलमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा आणि करमणुकीचा ही आनंद लुटावा एवढी मी आपल्याला विनंती करते। तसेच आपले बाळ चमूंनाही खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्याचं नियोजन केलेलं आहे, तिथं बाळगोपाळांनाही जरूर घेऊन यावं एवढी मी सातारकरांना आग्रहाचं निमंत्रण देते। धन्यवाद। खरं तर ज्योतिर्मय महोत्सवाचं नियोजन 10 वर्षापूर्वीच झालेले आहे। आज 2024 साली त्याला 10 वर्ष पूर्ण होत आहे। सुरुवातीला खरं तर महिला सबलीकरण हा मुद्दा घेऊन ज्यावेळेला ज्योतिर्मय फाउंडेशनची निर्मिती झाली त्याचवेळी महिलांना घर बसल्या काहीतरी उद्योग देणं आणि त्यांची उत्पादित केलेल्या मालाला व्यासपीठ किंवा बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या ज्योतिर्मय महोत्सवाचं आयोजन केलं आणि खरं तर एक यशस्वीरित्या वाटचाल ही ज्योतिर्मय महोत्सवाची आजपर्यंत होत आलेली आहे। टप्प्याटप्प्याने महिलांच्या मध्ये प्रगती झालेली आपण पाहावयास मिळते। पूर्वी महिलांनी सुरुवात केली त्यावेळेला महिलांचा जो होणार असेल आणि आता ज्या महिला त्याच्यामध्ये अगदी पारंगत झालेत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। त्या ज्योतिर्मय महोत्सव बचत गटातील महिला ह्या नुसत्या ज्योतिर्मय महोत्सव करत नाही तर त्या पुणे, मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा बचत गटाचे स्टॉल लावायला आता बाहेर धाडसाने फिरतायत एवढंच मला आपल्याला सांगावंसं वाटतं। खरं तर हे धाडसच आहे, कारण एवढे 220 आपले स्टॉल असतात आणि त्या स्टॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेला की तिचं जो प्रोडक्शन आहे त्याला मार्केट मिळवून ते असतील म्हणजे विक्री त्याची होऊन तिला यशस्वीरित्या त्या 5 दिवसामध्ये जे नियोजन असतं ते पार पडण्यासाठी खरं तर स्ट्रगल असतं, कारण प्रोडक्शन बनवणे आणि विक्रीसाठी आणून ते बाजारामध्ये सगळीकडे उपलब्ध करून देण्यासाठी जी तिची घालमेल असते ती खरं तर पाहावयास मिळालेली आहे आणि त्याच महिला आता सक्षमपणे आणि बिनधास्तपणे सगळीकडे वावरताना दिसतात। नाही, खरं तर उलट एक आनंद असतो। खरं तर त्या महिलांचं जे काय म्हणतो ते कष्ट आहेत त्या पुढं आपलं कष्टच काय नाही असं खरं तर वाटतं, कारण जी महिला सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत स्टॉलवर उभी असते आणि मालाची विक्री करते आणि त्या शेवटच्या दिवशी तिचा जो सेल होतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायला खरं तर खूप आनंद होतो। त्यामुळे ते किती काम केलं, किती कष्ट केले ह्याला काही अर्थ नसतो। खरं तर मला माझ्या सहकारी मैत्रिणी आहेत आता सदस्य आमच्या फाउंडेशनच्या, त्यामध्ये आमच्या निर्मला पाटील आहे, सीमा भाटिया आहे, स्मिता शिंगटे आहे, रेणुका शेट्टी, राधिका पाटील, सईदा नदाब, अंजुम मनेर अशा ज्या महिला आहेत, मल्लिका पुजारी, अशा आम्ही 10-12 जणी आहोत की ज्या पूर्वी होत्या आत्ताही माझ्याबरोबर आहेत। त्यांच्या सहकार्यानं आणि घरातल्यांच्या पाठिंब्यामुळे किंवा माझे मिस्टर असतील किंवा माझे सासूबाई असतील
माझी मुलं असतील त्यांच्या पाठिंब्यानं खरं तर इथपर्यंत मी आजपर्यंत ते साध्य करू शकले. तर सांगू का, मुळात ज्योतिर्मय फाउंडेशनचा उद्देशच असा आहे की महिलांना प्रशिक्षण देणं, त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणं आणि त्यांना म्हणजे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जी काही आपण धडपड करत असतो ती धडपड ज्यावेळेला यशस्वी होते त्यावेळेला खरं तर आनंद होतो. आणि ज्योतिर्मय फाउंडेशनमध्ये नुसतं महोत्सव हा उद्देश नाहीये, तर आपल्या ज्योतिर्मय फाउंडेशनला महिलांना फ्रीमध्ये जशी प्रशिक्षण कशी मिळतील, त्यांना कमी व्याजामध्ये लोन कसं प्राप्त होईल आणि ते लोन मिळाल्यानंतर त्यांचं एखादा उद्देश साध्य होताना, आता बऱ्याच जणींनी पार्लर काढलेले आहेत, कपड्याचे व्यवसाय सुरू केलेले आहेत, फूड प्रोडक्टमध्ये काही पारंगत झालेल्या महिला आपण पाहायला मिळालेल्या आहेत. तर अशा ज्या महिला आहेत ज्या वेळेला समाजामध्ये एक व्यावसायिक म्हणून ताठ मानेने ज्या वेळेला एक काउंटरवर उभं राहतात त्यावेळेला खरं तर तो आनंद होतोय. आणि उद्देश हाच आहे की महिला सक्षमीकरण नुसतं बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात ते उतरवणं हे खरं तर ज्योतिर्मय फाउंडेशनचं उद्देश आहे. अजून आम्ही प्रसिद्धी कुठलीही केलेली नाही. 2-3 दिवसच झाले बुकिंग चालू केलेले आहेत. 80% आमचे स्टॉल बुक झालेले आहेत. बऱ्याच वेळा असं झालं की ह्या ठिकाणी आपलं एक्झिबिशन चालू आहे, मॅडम आपलं हे होणार का, पण आमचा जो कस्टमर किंवा विक्री करणारा विक्रेता आहे तो आमचा ठरलेला आहे. त्यामुळं आम्हाला फरक पडत नाहीये की आमचे स्टॉल लगेच बुकिंग होऊन, कारण महिला विचारतच असतात. डिसेंबर महिना आला की त्यांची धडपड चालू होते की प्रोडक्शन बनवण्यासाठी किंवा आपला स्टॉल बुक करण्यासाठी. जाहिरातीची जशी आम्हाला तशी गरज नाहीये, पण जाहिरात ही करावी लागते लोकांसाठी की जेणेकरून ते लोक आपल्या महोत्सवाला व्हिजिट करतील. वेगळे असे आता नेहमीचे तरी आपले असतातच, गाण्याचा प्रोग्राम असतो, लावणी असते, होम मिनिस्टर असते. ह्यावेळेला वेगळे अट्रॅक्शन म्हणजे फॅशन शो आहे. कारण आपण पाहतोय की कालांतरानुसार प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन ट्रेंड आला पाहिजे आणि तो धाडसानं तिथं सादर करावा याच दृष्टिकोनातून आम्ही आपलं फ्री ऑफ कॉस्ट महिलांना व्यासपीठ दिलेलं आहे. फॅशन शोचं चांगलं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये बऱ्याच महिलांचाही सहभाग आहे आणि किड्स आणि मिसेस अँड किड्स असं ते थोडं ठेवलेलं आहे. त्यामुळे मुलं आणि आया अशा पद्धतीचं नियोजन फॅशन शोच्या माध्यमातून केलं. नाही, महिलांना खरं तर ज्या गरजू आहेत आर्थिक दृष्टीने थोडंसं कमी आहे त्या महिलांना आम्ही खरं तर नेहमीच सहकार्य करतो आणि तिच्यात एक धाडस निर्माण व्हावं यासाठी कुठलीही आर्थिक अशी त्यांच्याशी वेठीच धरत नाही. त्यांना ते स्टॉल त्यांना मिळून त्यांना कसं त्यांचा विक्री होईल याकडे खरं लक्ष दिलं जातं. नेहमीच आमचा तर 2 लाखापर्यंत आकडा जातो. त्यावेळी तेवढीच भेटतील, व्हिजिट करतील असा अंदाज आहे. आपल्याला माहिती आहे की आपले श्रीमंत छत्रपती उदयनराजे असतील किंवा श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे आहेत किंवा आपल्या आईसाहेब कल्पनाराजे, श्रीमंत छत्रपती आईसाहेब जे कल्पनाराजे ह्याही आपल्या या महोत्सवास व्हिजिट करतील. तसेच आमचे केंद्रीय मंत्री आहेत मुरली अण्णा मोहोळ, त्यांनाही आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता महायुतीतले जे आमचे सगळे आमदार आहेत त्यामध्ये आपण पाहतोय की मनोजदादा आहेत, जयाभाऊ आहेत, महेशदादा आहेत किंवा मकरंदाबा आहेत, शंभूराजे देसाई, असे जे आमचे अतुल बाबा आहेत, आमचे जे महायुतीचे 8 आमदार प्लस आमचे विक्रम पावसकर आहेत, भरत नाना आहेत आणि त्याचबरोबर हे जे त्यांच्याबरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत ते सगळेच आपल्या या महोत्सवाला व्हिजिट करतील असा अंदाज आहे.